नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये कायझेन अड्डा। यापूर्वी अपूर्णांक या घटकावर आपण 2 व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं होतं की अपूर्णांक हा असा घटक आहे जो घटक गणिताच्या प्रत्येक युनिटशी कुठे ना कुठेतरी संबंधित आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। या घटकावरचा आजचा तिसरा व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण घेणार आहोत। हे सर्व प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत। आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आठवण करून देतो, आपण जर आज चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळतील। चला मित्रांनो, अपूर्णांक आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करू। आपला पहिला प्रश्न आहे 3/5 च्या गुणाकार व्यस्तामध्ये तिची बेरीज व्यस्त संख्या मिळवल्यास किती उत्तर येईल? 3/5 हा एक अपूर्णांक दिलेला आहे आणि आपल्याला असं विचारलेलं आहे या संख्येच्या गुणाकार व्यस्तामध्ये 3/5 चा गुणाकार व्यस्त होतो 5/3। या संख्येच्या गुणाकार व्यस्तामध्ये याच संख्येची बेरीज व्यस्त संख्या मिळवली। बेरीज व्यस्त संख्या म्हणजेच विरुद्ध संख्या, आणि 3/5 च्या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या जी आहे ती आहे -3/5। जर मिळवली तर उत्तर किती येईल लक्षात घ्या। 5/3 मध्ये -3/5 मिळवायचे म्हणजेच 3/5 यामधून वजा करायचे आहेत, लक्षात घ्या। या ठिकाणी छेद समान करावा लागेल। 5 त्रिक 15, 5/5 25 आणि 3 त्रिक 9, 25 - 9, 25 मधून 9 गेले खाली उरले 16, 16/15 किंवा 1.15, 1 खाली उरला 1। हेही उत्तर बरोबर आहे आणि हेही उत्तर बरोबर आहे, दोनही उत्तर बरोबर आहेत। परीक्षेमध्ये जो पर्याय असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो। 7/13 व 15/26 यांच्या दरम्यानचा अपूर्णांक खालीलपैकी कोणता आहे? आणि 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा अनेक वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेला आहे। 2 अपूर्णांक दिलेले असतात आणि त्यांच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे हे आपल्याला शोधायला सांगितलेलं असतं। ज्या वेळेस अशा प्रकारचा प्रश्न असेल त्यावेळेस एक सोपी क्लुप्ती तुम्हाला सांगतो, लक्ष द्या। या ठिकाणी 7/13 आणि 15/26 या 2 अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे। अशा वेळी या ठिकाणी अंशाची बेरीज करा आणि छेदांची सुद्धा बेरीज करा। जर असं ऑप्शन खाली दिलेलं असेल तर डोळे झाकून ते उत्तर लिहून टाकायचं। आपल्या या ठिकाणी 4 पर्यायापैकी असा पर्याय आहे का? तर आहे, पर्याय क्रमांक 3 म्हणजे हेच याचं उत्तर आहे। लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस 2 अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक आपल्याला काढायचा असेल त्यावेळेस अंशाची बेरीज करा, छेदाची बेरीज करा, आणि जर तसा पर्याय दिलेला असेल तर तेच त्याचं उत्तर असतं। पण जर तसा पर्याय दिलेला नसेल तर या व्यवहारी अपूर्णांकाचा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करावे लागणार आहे आणि मग त्यांच्या दरम्यानचा अपूर्णांक जो आहे तो शोधावा लागणार आहे। परंतु जर असं ऑप्शन असेल तर तेच उत्तर असतं, एवढं लक्षात ठेवा। चला पुढे। चला मित्रांनो, समोर लक्ष द्या। 1/1 × 2 अधिक 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अधिक डॅश 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 1/15 × 16। या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो सिरीज वरचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। आणि अपूर्णांक या घटकावरचे प्रश्न सोडवत असताना बरेचसे प्रश्न जे आहेत ते सिरीज वर प्रश्न आपल्याला येतात, आणि हे जे सिरीज वरचे सगळे प्रश्न असतात ते प्रश्न एकदम सोपे असतात, ते प्रश्न सोडवण्याची गरज नसते। चला समोर पहा। या ठिकाणी 1 2 2 3 3 4 असा क्रम दिलेला आहे
आणि मग ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचा क्रम दिलेला असेल त्यावेळेस समजावून घ्या तो प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी क्लुप्ती असते. या प्रश्नामध्ये छेदस्थानी इथे 1 2, इथे 2 3, इथे 3 4, शेवटचा अपूर्णांक पहा. शेवटच्या अपूर्णांकामध्ये 1 छेदस्थानी 15 गुणिले 16 आहेत. अशा वेळेस 15/16 हेच त्या प्रश्नाचं उत्तर असतं. हा प्रश्न सोडवण्याची गरज नाही. आता जर अशा प्रश्नामध्ये क्लुप्ती आपल्याला माहिती नसेल तर समजावून घ्या. तर अशा वेळेस हा प्रश्न जो आहे तो 2 किंवा 3 घरापर्यंत सोडवायचा प्रयत्न करा. आपल्या काही ना काहीतरी क्लुप्ती लक्षात येईल. आपण या ठिकाणी हा सुरुवातीला 2 घरांपर्यंत प्रश्न सोडवायचा प्रयत्न करून पाहू. या दोघांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर उत्तर काय येतंय ते पाहू. 1/2 आणि या ठिकाणी 1/3 दुणे 6. जर या दोघांची बेरीज केली आपल्याला या ठिकाणी छेद समान करावा लागेल. इथं 6 आहे. इथं जर आपण 3 ने गुणलं छेदाला तर या ठिकाणी छेद 6 होईल. छेदस्थानी 3 ने गुणलं म्हटल्यानंतर अंशालाही 3 ने गुणावं लागेल आणि मग या ठिकाणी 3/6 प्लस 1/6 म्हणजेच 4/6 असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि 4/6 म्हणजेच 2/3. या ठिकाणी या 2 अपूर्णांकाची आपण बेरीज केली होती. त्यापैकी या अपूर्णांकाचा छेद पहा 2 गुणिले 3 आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते 2/3 आलेलं आहे. याच अपूर्णांकामध्ये या 2/3 मध्ये आणखी जर हे 3/4 मिळवायचा प्रयत्न केला म्हणजे आपण आता या 3 घरांची बेरीज करतो आहोत तर आपलं उत्तर जे आहे ते 3/4 यायला पाहिजे. आता लक्ष द्या या ठिकाणी पुन्हा छेद समान जर केला 4 त्रिक 12, 4 दुणे 8 आणि 3 त्रिक 9. आता लक्ष द्या या अपूर्णांकामध्ये जर आपण हे तिसरं पद मिळवलं 1/3 गुणिले 4 तर या सगळ्याचं उत्तर इथपासून इथपर्यंतचं उत्तर 3/4 यायला पाहिजे. त्यापैकी या दोघांची बेरीज आपण केलेली आहे. या बेरजेमध्ये हा अपूर्णांक मिळवून पाहू. याचं उत्तर 3/4 जर आलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. समोर पहा याचं उत्तर इथपर्यंतचं उत्तर 2/3 आलेलं आहे. अधिक त्याच्यामध्ये ही संख्या मिळवावी लागेल 1/4 त्रिक 12. मग या ठिकाणी छेद पहिल्यांदा समान करावा लागेल 12 छेद होईल. या ठिकाणी 12 छेद करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल. छेदाला 4 ने गुणलं म्हणजे अंशालाही 4 ने गुणावं लागेल. 4 दुणे 8, 8 आणि 1 9, 9/12 हे उत्तर आलेलं आहे. आणि 9/12 म्हणजेच या दोघांनाही 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे 3/4 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच अशी रचना ज्यावेळेस उदाहरणाची असेल त्यावेळेस याचं उत्तर शेवटचा छेद पाहायचा. इथं 15 गुणिले 16 आहे म्हणून याचं उत्तर 15/16 आहे. आता गेल्या 2 वर्षापूर्वीच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न आलेला होता. पण लक्षात घ्या पेपर सेटरला हे माहिती आहे की ही क्लुप्ती जी आहे ते तुमच्या डोक्यामध्ये बसलेली आहे. मग पेपर सेटरने काय केलं होतं फक्त त्यापैकी हे पहिलं पद जे आहे ते पद गाळून टाकलेलं होतं आणि आता आपल्याला प्रश्न सोडवायला सांगितलेला होता. मुलांनी शेवटच्या अपूर्णांकाचा छेद पाहिला 15 गुणिले 16 होता आणि 15/16 हा पर्याय क्रमांक 1 होता. तो मुलांनी लिहून टाकला आणि उत्तर चुकलं. लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी पहिलं पद जे आहे ते दिलेलं नाही आणि मग अशा वेळी लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर 15/16 हे आलं असतं. कधी जर या ठिकाणी हे पहिलं पद असतं तर उत्तर 15/16 आलं असतं. परंतु हे पद या ठिकाणी दिलेलं नाही. मग आता ते वजा करून टाका. वजा 1/2 पुन्हा छेद समान करा 16 या ठिकाणी 8 ने गुणावं लागेल. 15 वजा 8 म्हणजे 7 आणि 7/16 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हा पर्याय क्रमांक 4 असेल. लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे अशा प्रश्नामध्ये थोडासा काहीतरी बदल करून हा प्रश्न परीक्षेला येत असतो. चला पुढे पहा समोर मित्रांनो जर आपण वेगवेगळ्या सरळ सेवा भरतीच्या
गेल्या 2-3-4 वर्षातल्या प्रश्नपत्रिका उचकल्या तर हा प्रश्न आपल्याला पुन्हा 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 अनेक ठिकाणी दिसेल. संख्या बदललेली असतील, अंक बदललेली असेल, पण प्रश्नाची रचना अशाच प्रकारची असेल. मग हा प्रश्न जो आहे हा अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी 3 + 1 अपॉन 1 + 2 अपॉन 1 + 1 अपॉन 3 असा पूर्ण प्रश्न आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला अपूर्णांकाचा छेदाचा छेद दिलेला असेल त्यावेळेस सगळ्यात शेवटचा छेद जो आहे तो पहिल्यांदा आपल्याला काढावा लागेल. म्हणजे ही बेरीज आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल, त्याच्यानंतर आपल्याला ही बेरीज करावी लागेल आणि मग सर्वात शेवटी आपल्याला ही बेरीज करावी लागेल. अशा 3 टप्प्यामध्ये हा प्रश्न आपल्याला सोडावा लागणार आहे. जर तुमचा सराव झाला तर तुम्ही याच ठिकाणी तो प्रश्न सोडू शकाल, पण आपण स्पष्टीकरण करण्यासाठी पुढे तो प्रश्न तुम्हाला सोडून देतो आहे. समोर पहा. या 3मध्ये काहीही बदल केला नाही ते तसेच आहेत. या एकामध्येही काही बदल केला नाही ते तसेच आहेत. ह्या एकामध्येही काही बदल केलेला नाही ते तसेच आहेत. आणि या ठिकाणी हे 2 छेदस्थानी 1 + 1 अपॉन 3 ही जर बेरीज आपल्याला करायची असेल तर 3 × 1 = 3 आणि 3 × 1 = 4, 4 अपॉन 3 ही बेरीज जी आहे ती 4 अपॉन 3 आहे. आता लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी 2/4/3 अशी रचना झालेली आहे. 2/4 अपॉन 3 लक्षात घ्या. हेच पद, या पदाचं वाचन मी 2/4 अपॉन 3 असंही करू शकतो. एखाद्या संख्येला 4 अपॉन 3 ने भागायचं म्हणजेच 3 अपॉन 4 ने गुणायचं. मग 2 × 3 अपॉन 4 होईल आणि मग 3 × 6 अपॉन 4 असं होईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 2/4/3 असं ज्या वेळेस असतं, छेदाचा छेद ज्या वेळेस दिलेला असतो त्यावेळेस लक्षात ठेवा छेदाचा छेद हा नेहमी अंश असतो. हे 3 जे असतील ते वर जातील आणि 3 × 6 6 अपॉन 4 होईल. हे आपलं उत्तर. या ठिकाणी 3 + 1 अपॉन 1 प्लस या ठिकाणी 3 × 6 अपॉन 4. आता पुन्हा अशी रचना झालेली आहे. आपल्याला आता ही बेरीज करायची आहे. 4 × 1 = 4 आणि 4 आणि 6 10, 10 अपॉन 4 म्हणजेच या गोलाचं उत्तर जे आहे ते 10 अपॉन 4 हे येणार आहे. आणि पुन्हा एकदा एकाचा छेद 10 आणि त्याचा छेद 4 म्हणजे छेदाचा छेद आहे. हे छेदाचा छेद असल्यामुळे 4 जे आहेत ते वर जाणार आहेत आणि मग 4 अपॉन 10 होईल. या ठिकाणी आपला प्रश्न 3 + 4 अपॉन 10 अशी रचना झालेली आहे. आता ही बेरीज आपल्याला करता येते. 10 × 30, 30 आणि 4 34, 34 अपॉन 10 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, असा प्रश्न ज्यावेळेस असेल त्यावेळेस पहिल्यांदा सर्वात खालचा छेद जो आहे त्याची बेरीज करून घ्या. छेदाचा छेद हा अंश असतो त्याच्यामुळे तो वर जाईल. पुन्हा या ठिकाणी जो छेद मिळेल त्या छेदाची बेरीज करून घ्या. पुन्हा छेदाचा छेद हा अंश असल्यामुळे तो वर जाईल आणि मग ही शेवटची बेरीज आपल्याला करता येईल. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. चला पुढे पहा समोर मित्रांनो, हाही प्रश्न जो आहे हा एक सिरीज वरचा प्रश्न आहे. 1 - 1 अपॉन 2, दुसऱ्या कंसामध्ये 1 - 1 अपॉन 3, तिसऱ्या कंसामध्ये 1 - 1 अपॉन 4 डॅश 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 1 - 1 अपॉन 24 अशी या उदाहरणाची रचना आहे. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी जे कंस दिलेले आहेत त्या कंसामध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही. आणि ज्या वेळेस 2 पदांमध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसतं त्यावेळी त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि मग या ठिकाणी हा प्रश्न सिरीज वरचा आहे का म्हटलं हे लक्षात घ्या. या ठिकाणी 1 अपॉन 2 आहे, इथे 1 अपॉन 3 आहे, 1 अपॉन 4 आहे. म्हणजे या रचनेप्रमाणे प्रश्न पुढे गेलेला आहे. आपण जेवढं दिलेलं आहे तेवढं सोडवायचा प्रयत्न करून पाहू. 1 2 मधून 1 गेला, 1 अपॉन 2 हे पहिल्या कंसाचं उत्तर आहे. या ठिकाणी 3 1 3, 3 मधून 1 गेला, 2 राहिले, 2 अपॉन 3. 4 1 4, 4 अपॉन 4 1 4, 4 मधून 1 गेला, 3 अपॉन 4 हे तिसऱ्या कंसाचं उत्तर आहे.
अशाच पद्धतीने प्रश्न पुढे जाईल आणि 24 एके 24, 24 मधून 1 गेला 23/24 हा शेवटच्या कंसाचं उत्तर असेल। यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे, याचाच अर्थ असा आहे, या ठिकाणी लक्ष द्या, या 2ला 2 कॅन्सल होतील, 3ला 3 कॅन्सल होतील, 4ला पुढे 4 कॅन्सल होतील आणि अशा रचनेप्रमाणे या ठिकाणी संख्या कॅन्सल होत जातील। मग अशा प्रकारचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तर नीट लक्षात घ्या, पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि शेवटच्या अपूर्णांकाचा छेद हे या प्रश्नाचं उत्तर असतं। या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 1 आणि शेवटच्या अपूर्णांकाचा छेद आहे 24, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या। चला पुढे पहा समोर मित्रांनो, यापूर्वीच्या प्रश्नाच्या रचनेसारखीच रचना असलेला हा प्रश्न आहे बँकिंगच्या परीक्षेतला। या ठिकाणी 2 - 1/3, दुसऱ्या कंसामध्ये 2 - 3/5, 2 - 5/7 आणि शेवटच्या कंसामध्ये 2 - 997/999 अशी उदाहरणाची रचना आहे। या ठिकाणी सुद्धा पद्धत तीच आहे, पहिले 2-3 कंस सोडवायचा प्रयत्न करून पहा। 3 दुने 6, 6 मधून 1 गेला 5/3, या ठिकाणी 5 दुने 10, 10 मधून 3 गेले 7/5, 7 दुने 14 आणि 14 मधून 5 गेले 9/7। अशा पद्धतीची रचना जी आहे ती प्रश्नाची येणार आहे आणि शेवटचा जो कंस आहे या शेवटच्या कंसामध्ये 999 गुणिले 2 1998 आणि 1998 मधून 997 गेले 1001/999 अशी रचना येणार आहे। या ठिकाणी हा 5 आणि हा 5 कॅन्सल होईल, 7ला 7 कॅन्सल होईल, 9ला 9 कॅन्सल होईल, अशा पद्धतीने संख्या ज्या आहेत त्या कॅन्सल होत जाणार आहेत आणि मग शेवटी सुद्धा या ठिकाणी अलीकडची संख्या आणि 999 हे कॅन्सल होत जातील। या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या अपूर्णांकाचा अंश म्हणजे 1001 आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद 3 असं असणार आहे। अशा प्रकारचे सिरीजवर प्रश्न असतात। चला पुढे, चला समोर पहा मित्रांनो, या ठिकाणी 3.2 आवर्ती अधिक 1.3 आवर्ती बरोबर प्रश्नचिन्ह असा एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे, जो प्रश्न दिसायला अतिशय सोपा दिसतो, पण लक्षात घ्या ज्या वेळेस असा प्रश्न एकदम सोपा दिसत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी काही ना काहीतरी मेख मारलेली असते, लक्षात घ्या। आता या दशांश अपूर्णांकाचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात सुरुवातीला रूपांतर करावं लागेल। व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना लक्षात घ्या हे 3 तर पूर्णांक आहेत, याच्याबद्दल काही वाद नाही। छेदस्थानी या ठिकाणी किती घेणार हा सुरुवातीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या। जर या ठिकाणी हे आवर्ती नसतं तर आपण छेदस्थानी 100 घेतले असते, एकावर 2 शून्य, कारण 2 घरं आहेत म्हणून। जर या ठिकाणी दोनही घरं आवर्ती असते तर आपण 2 वेळा 9 म्हणजे 99 छेदस्थानी घेतलेले असते, परंतु या ठिकाणी एकच घर आवर्ती आहे, आता छेदस्थानी किती घेणार लक्षात घ्या। अशा वेळेस छेदस्थानी या 2चा छेद 10 आहे आणि या 1चा छेद 9 आहे, 10 9 90, छेदस्थानी 90 येणार आहेत, लक्षात घ्या। या ठिकाणी समस्या संपलेली नाही, अंशस्थानी आपण डायरेक्ट 21 लिहू शकत नाही। ज्या वेळेस अशी रचना आपल्याला असेल त्यावेळेस याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना दिलेल्या संख्येतून म्हणजे दशांश चिन्हानंतर जी संख्या दिलेली आहे 21, या संख्येमधून जे घर आवर्ती नाही ते वजा करावं लागत असतं। म्हणजे या ठिकाणी 2 ही संख्या जी आहे ही आवर्ती नाही, म्हणून या 21 मधून 2 वजा करावे लागतील, लक्षात घ्या। अशा पद्धतीनं या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर होणार आहे। हा प्रश्न विचारताना पेपर सेटरचं एकच टार्गेट आहे की ही कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे की नाही, आवर्ती दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे की नाही एवढंच चेक करायचं आहे। वजा या ठिकाणी 1 पूर्णांक आहे 3/9, ओके। या ठिकाणी पूर्णांकाची बेरीज सुरुवातीला करून घ्या, 3 + 1 4 अधिक 21 - 2 19, 19/90 अधिक
3/9 आणि 3/9 या ठिकाणी अंशाला आणि छेदाला दोघांनाही जर आपण 10 ने गुणलं तर 30/90 छेद समान झालेला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4.30 आणि 19 49/90. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न सोपा वाटत असला तरी ही कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल, अन्यथा सोडवता येणार नाही. चला पुढे पहा समोर मित्रांनो, नवीन प्रश्नाकडे. एका संख्येच्या 3/4 व 4/7 मध्ये 100चा फरक आहे तर ती संख्या शोधा. एका संख्येचा 3/4 आणि 4/7 यांच्यामधला फरक 100 आहे. समजा ती संख्या x, समजा ती संख्या x आहे. या संख्येच्या 3/4 म्हणजेच 3x/4 आणि याच संख्येचा 4/7 म्हणजे 4x/7 या दोघांमध्ये 100चा फरक आहे असं आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी वजाबाकीची क्रिया आहे आणि छेद समान नाही. सुरुवातीला छेद समान करून घ्यावा लागेल. 7 चोक 28, 7 त्रिक 21, 21 वजा 4 चोक 16, 21 मधून 16 गेले 5x, 5x/28 बरोबर 100. या ठिकाणी 28 जे आहेत ते भागिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर गुणिले होतील. म्हणजेच 5x बरोबर 2800 आणि मग x ची किंमत जर काढायची असेल तर 2800 भागिले 5, 5 25 खाली उरले 3, 5 30 आणि 0 ती संख्या जी आहे ती संख्या 560 आहे. लक्षात घ्या. म्हणजेच त्या संख्येच्या 3/4 आणि 4/7 यांच्यामधला फरक 100 आहे आणि ती संख्या जी आहे ती आहे 560. चला पुढे. चला समोर पहा. एका 20 मीटर लांबीच्या तारेचे अशा प्रकारे 2 भाग केले की दुसऱ्या भागाची लांबी पहिल्या भागाच्या 2/3 पट येईल तर पहिल्या भागाची लांबी किती? प्रश्न व्यवस्थित वाचा आणि प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. ज्या वेळेस आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजलेला असतो त्यावेळेस गणित सोडवण्यासाठी आपल्याला कुठल्याही सूत्राची किंवा नियमाची गरज पडत नाही. समोर पहा. या ठिकाणी 20 मीटर लांबीची तार आहे आणि त्या तारेचे 2 भाग केलेले आहेत. त्यापैकी पहिल्या भागाची लांबी आपल्याला माहिती नाही. समजा पहिल्या भागाची लांबी x, मग पहिल्या भागाची लांबी जर x असेल तर दुसऱ्या भागाची लांबी किती आपल्याला दिलेलं आहे पहिल्या भागाच्या 2/3 पट. मग जर पहिल्या भागाची लांबी x असेल तर दुसऱ्या भागाची लांबी 2x/3 आहे आणि या दोघांचीही बेरीज जी आहे ती आहे 20 मीटर. या ठिकाणी लक्ष द्या, बेरीज करावी लागेल. 3 एके 3, 3x आणि 2x, 5x/3 बरोबर 20. या ठिकाणी 3 जे आहेत ते भागिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातील त्यावेळेस ते गुणिले होतील. म्हणजेच 5x बरोबर 20 त्रिक 60 आणि 5x बरोबर 60 असेल तर x बरोबर 12. म्हणजेच पहिला भाग जो आहे त्या पहिल्या भागाची लांबी जी आहे ती 12 मीटर असणार आहे. फक्त जशा पद्धतीने उदाहरण दिलं तशा पद्धतीने रचना करून घ्या. आपल्याला उदाहरण एकदम सोपं वाटायला लागेल. चला पुढे पहा पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. अशाही आशयाचा प्रश्न जो आहे तो बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला दिसेल. राणीने आपल्या पगाराच्या 1/6 भाग प्रवास, 1/5 भाग दवाखाना व 1/2 भाग घर खर्च केला तरी 6000 रुपये शिल्लक राहतात तर राणीचा मासिक पगार किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तिने एकूण किती खर्च केला त्याची बेरीज करा. लक्षात घ्या, समजा राणीचा पगार x रुपये,
समजा पगार x रुपये, या x रुपये पगारापैकी तिने x/6 प्रवासासाठी खर्च केला, x/5 दवाखान्यासाठी खर्च केला, x/2 तिने घर खर्च केला. म्हणजे एवढा तिचा एकूण खर्च आहे, टोटल खर्च आहे. याची आपण बेरीज करू. सुरुवातीला छेद समान करून घ्यावा लागेल. 6×5 30 लसावी 30 येईल याचा. या ठिकाणी जर छेद 30 करायचा असेल तर 5 ने गुणावं लागेल. छेदाला 5 ने गुणलं म्हणजे अंशालाही 5 ने गुणावं लागेल. 5x. या ठिकाणी 5 आहे, याचा जर छेद 30 करायचा असेल तर छेदाला 6 ने गुणावं लागेल. छेदाला 6 ने गुणलं म्हणजे अंशालाही 6 ने गुणावं लागेल. 6x होतील. या ठिकाणी छेद 2 आहे, याचे जर 30 करायचे असतील तर छेदाला 15 ने गुणावं लागेल आणि छेदाला 15 ने गुणायचं असेल तर अंशालाही 15 ने गुणावं लागेल. 15x अधिक 15x. याचा अर्थ 15 आणि 5 20 आणि 6 26. 26x/30. लक्षात घ्या मित्रांनो, राणीने आपल्या पगाराचे 30 भाग केलेले आहेत आणि या 30 भागापैकी 26 भाग तिने खर्च केलेला आहे. याचा अर्थ राणीच्या पगाराचे 4 भाग शिल्लक आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. 26/30 किंवा 26x/30 जर पगार तिने खर्च केलेला असेल तर शिल्लक जी आहे ती 4x/30 असणार आहे. लक्षात घ्या, 30 भागापैकी 26 भाग खर्च केला म्हणून 30 भागापैकी 4 भाग शिल्लक राहिला आणि 4x/30 बरोबर 6000 रुपये हे आपल्याला दिलेलं आहे. मग राणीचा पगार जर आपल्याला काढायचा असेल तर 4x बरोबर हे 30 जे आहेत ते भागिले आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर गुणिले होतील. 30 गुणिले 6000 आणि हे 4 जे आहेत हे या ठिकाणी गुणिले आहेत, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागिले होतील. भाग द्या. 4 एके 4 15 चोक 60 आणि 15 त्रिक 45. 1 2 3 1 2 3 45,000 रुपये ही एक्स ची किंमत आली. याचाच अर्थ राणीचा मासिक पगार जो आहे तो आहे 45,000 रुपये. परत एकदा लक्ष द्या, तिनं जो खर्च केलेला आहे त्या खर्चांची आपण बेरीज केलेली आहे. 26/30 तिने खर्च केला, याचा अर्थ 4/30 शिल्लक राहिला आणि 4/30 म्हणजे 6000. थोडक्यात 4 भाग बरोबर 6000 तर 30 भाग बरोबर किती, अशी रचना आपण केलेली आहे आणि उत्तर आलं 45,000 रुपये. तिचा मासिक पगार 45,000 रुपये आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक या घटकावरचे परीक्षेला येऊन गेलेले काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न पाहिलेले आहेत. अजून सुद्धा अपूर्णांक या घटकावरील बरेचसे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जे आहेत ते शिल्लक आहेत. असे प्रश्न आहेत की जे प्रश्न सोडवण्याची गरज नाही, ते दिसायला खूप क्लिष्ट दिसतात परंतु सोडवण्यासाठी अतिशय सोपे असतात, किंवा नुसता प्रश्न पाहिला तरी 1 सेकंदाच्या कॅल्क्युलेशन नंतर त्याचं उत्तर काढता येईल. असे बरेचसे प्रश्न आपले शिल्लक आहेत. त्यासाठी आपल्याला पुढच्या भागाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अपूर्णांकाच्या 4थ्या भागाचा ज्यावेळेस व्हिडिओ होईल त्या भागामध्ये ते प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका आणि जर हा आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या समोरचं बेल आयकॉन दाबा. यानंतर पुन्हा नवीन घटकासह उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.